कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी आम्हा संसार काय करी आम्हा संसार काय करी नामाचा गजर भूषणे मनोहरीचे दास देवती भूषणे मनोहरीचे देवती भूषणे मनोहरीचे दास आपतया आपतया भेने कळी काढ आपतया भेने कळी काढ आशा भय आडणे चिंता आशा भय लाग आडणे चिंता आशा भय लाग आडणे आशा भय लाग आडणे चिंता ऐसिया संता समर्थाची ऐसिया संता समर्थाची ऐसिया संता समर्थाची मनोहरीचे दास देवती भूषणे मनोहरीचे दास
देवती भूषण मनोहर दास देवती भूषण मनोहर दास देवती भूषण कापितया भेद कली काल कापितया भेद कली काल कापितया भेद कली काल तुकामने करू ऐसिया का तुकामने करू ऐसिया का तुकामने करू ऐसिया का तुकामने करू ऐसिया का हे निर्भय भंग चिंतनाता हे भंग चिंतना हे निरवे भंग चिंतना हे मनोहर के दास मनोहर के दास देवती भूषण मनोहर के दास देवती भूषण मनोहर के दास देवती भूषण कापितया भेद कली काल कापितया भेद कली हेलो हेलो आम्ही कशाला डोकं लावू बर हेलो 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 रे हेलो करुयाची कथा नामाचा गजर करुयाची कथा नामाचा गजर करुयाची कथा नामाचा गजर करुयाची कथा नामाचा गजर नामाचा गजर गजर करुयाची कथा नामाचा गजर करुयाची कथा नामाचा गजर करुयाची कथा नामाचा गजर करुयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी आम्हा 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 संसार काय करी आम्हा संसार काय करी
आम्हा संसार काय करी आम्हा आम्हा संसार काय करी काय करी काय करी आम्हा आम्हा संसार काय करी आम्हा संसार संसार आम्हा संसार काय करी मनव भरतदार देवती भूषणी मनव भरतदार आम्हा संसार काय करी आम्हा संसार काय करी मनोहरीचे दास देवती भूषण मनोहरीचे दास देवती भूषण
विठ्ठल 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 करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी। मनोहारीचे दास लेऊती भूषणे, कापे जया भेने कळिकाळ। आशा भय लाज आडनये चिंता, आशा भय लाज आडनये चिंता। ऐसी तया सत्ता समर्थाची, मनोहारीचे दास लेऊती भूषणे, कापे जया भेने कळिकाळ। तुका मने करू ऐशियाचा संग, तुका मने करू ऐशियाचा संग। जेने नोवे भंग चिंतनाचा, मनोहारीचे दास लेऊती भूषणे, कापे जया भेने कळिकाळ। विठ्ठल करूयाची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी। मनोहारीचे दास लेऊती भूषणे, कापे जया भेने कळिकाळ। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम
श्री चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगत वंदनीय जगत मान्य असणारे देहू निवासी अखिल विश्वाचे जगद्गुरु असणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि वारकरी संप्रदायाच्या नियमावलीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवशी उपयुक्त असणारा म्हणजे नामपर प्रकरणातील अभंग सेवेकरिता निवडलाय विठ्ठल वारकरी संप्रदायाची नियमावली आहे सप्ताह कितीही लांबीचा असला तरी सुद्धा तो कमीत कमी 1.5 दिवसापासून 1 वर्षापर्यंत अखंड असला तरी सुद्धा पहिल्या दिवशी नामपर प्रकरण असतं जागरच्या दिवशी मागणीपर प्रकरण असतं आणि काल्याला काल्याचाच अभंग घ्यावा लागतो बाकीचे कीर्तनकार स्वतःच्या इच्छेप्रमाणे अभंग निवडू शकतात म्हणून आज नामपर प्रकरण सेवेकरिता निवडलेला अभंग संत तुकाराम महाराजांचा नामपर आणि सेवेचं निमित्त आहे या महाराष्ट्रातील 2 थोर अशा संत महात्म्यांच्या समाधी सोहळा वास्तविक डॉक्टर साहेब तुम्ही मला जाहिरात दिली जाहिरातीमध्ये पुण्यतिथी असा उल्लेख आहे संतांच्या बाबतीमध्ये पुण्यतिथी शब्द लागू पडत नाही विठ्ठल विठ्ठल या लोकातून जात असताना समाधीस्थ होतात ते सावतामाळे महाराजांचे तसे अभंग आहेत मी कशा पद्धतीने समाधीस्थ झालो त्याची ती पुण्यतिथी नाही ती समाधी सोहळा आहे संत शिरोमणी सावतामाळे महाराजांचा आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांचा या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या अरणगावमध्ये आयोजित असणारा गेली किती वर्षापासूनचा 23 वर्षापासूनचा अखंड हरिनाम सप्ताह 23व्या वर्षातील पहिल्या दिवसाचं पुष्प माझ्या वाटेला आलेले आणि हे भगवत चरणी संत चरणी सुपूर्त करत असताना या सर्व गुणीजन मंडळींची या ठिकाणी साथ आहे वास्तविक पाहता अगदी आपल्या पहिल्या सप्ताहांपासून आपल्या परिसराचं भूषण असणारे गायनाचार्य बबन महाराज असतील आणि जे पाठीमागच्या काल्याच्या कीर्तनामध्ये होते या भूमीचं आपल्या पंचक्रोशीचं एक वैभव हरिभक्तीपरायण अशोक महाराज आता पुरुषांनी आडनावं बदलली म्हणा ते बळे परिवारातील ही 2च माणसं महाराष्ट्रातील अनेक टॉप लेवलच्या मोठ्या परांवरती नावलौकिक मिळवला तर पुढच्यांना काय काय इच्छा झाली कोणास तो सगळे भोसले व्हायला लागलेत झालेच आता जवळ जाऊ द्या मला तर ते बाकीकडे घेऊन जायचं नाही परंतु पाठीमागच्या वर्षी याच अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपल्या सर्वांच्या कृपेनं काल्याच्या कीर्तनाचा प्रसंग नेमकाच माझ्याकडे माझ्या वाट्याला आला होता आणि त्या कीर्तनामध्ये उपस्थित असणारे महाराज आज अनंतमध्ये विलीन झालेले आहेत हे पहिल्यापासून दिवंगत असणारे हरिभक्तीपरायण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कीर्तन केसरी म्हणून नावलौकिक असणारे महादेवजी महाराज जगताप या व्यासपीठावरती कीर्तन केली त्यावेळेपासून ही सर्व भजनी मंडळी मग यावर्षी अमोल महाराज असतील आपल्याच गावचे महाराज असतील हनु महाराज असतील तात्या पाठीमागे आहेत माझ्या बरोबर तुकाराम महाराज आलेत या साईडचे सर्व ज्येष्ठ मंडळी आणि महाराष्ट्रातील एक नामांकित आता कीर्तनाकडे वळलेत म्हणा ते का वाटलं कोणास ठाऊक ओम महाराज याच गावचे एक रत्न जे टॉकीजला खूप फेमस आहेत ते महाराष्ट्रातील काही नामवंत वादकांमध्ये त्यांचं नाव अग्रगण्य घेतलं जातं अशी सर्व गुणीजन मंडळी माझ्या समोर ज्येष्ठ असणारे हार्मोनियम वादक बसलेले आहेत जाधव महाराज आहेत पुढे एक ज्येष्ठ जाधव महाराज बसलेले आहेत आणि अवसरे महाराज इथंच कुठतरी इथं उभा आहेत मग अशी तिथं माणसांना पुढे बोलवत होते अशी सर्व ज्येष्ठ मंडळी आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असताना हा भव्य दिव्य प्रमाणात मोठा सप्ताह मी मोठा का म्हटलो कीर्तनाचा मंडप मोठा असला म्हणजे सप्ताह मोठा नाही कीर्तनामध्ये कीर्तनकार खूप जास्त पैसे मागून घेणारे असले म्हणजे सप्ताह मोठा नाही ज्या सप्ताहामध्ये गायक आणि वादक उंच क्वालिटीचे आहेत जे महाराष्ट्रात नामांकित आहेत
सप्ताह मग तो मंडपात नसेल ना तरी सुद्धा मोठाच असतो. विठ्ठल विठ्ठल. दिंडी वाटचाल करत असताना दिंडीमध्ये किती लोक आहेत याच्यावरून दिंडी मोठी नाही, दिंडीतील गायक कोणत्या क्वालिटीचे आहेत. अशोक महाराज त्या माणसांवरून ठरवलं जातं दिंडीची क्वालिटी काय. संख्येवरून क्वालिटी नसते, कधीच नसते. आता बरीच उदाहरणे देता येतील पण आपला महत्वाचा विषय बाजूला राहून जाईल. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा सेवा करायची आहे संतांची, म्हणून मी मुद्दाम म्हणून अभंग आज असा निवडला. माझ्या लवकर पाठातला नव्हता, मी पाठ करूनच आलो महाराज. तुम्हाला बी पाठ करायला अगोदर 1 तास दिलता. विठ्ठल विठ्ठल. माणसाचं जीवन जगत असताना त्यानं काय करावं, संत काय करू असं म्हणतात. आणि शेवटी माणसाचं जीवन एका उंच क्वालिटीला चांगल्या स्थितीला पोहोचवण्यासाठी त्याची संगती कुणाची असावी. एरवी जीवनामध्ये स्वीकारलेलं नामस्मरण, त्या भगवंताची केलेली हरिकथा आम्हाला काय फल देऊन जाते, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या अभंगामध्ये सापडतात. आणि या अभंगाचं शेवटचं टोक तर इतकं उत्तम आहे की ज्याला असं वाटतं ना आमचं जीवन सार्थकी जावं, त्याचं जीवन संतांच्या संगतीत असेल तर ते निश्चितच सार्थकी पोहोचतं. असं उत्तम मार्गदर्शन करणारा नामपर प्रकरणातील अभंग आपल्या सेवेसाठी. विठ्ठल. एरवी महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर आज संपूर्ण महाराष्ट्रभर नाही भारतभर सुद्धा सकाळी जर तुम्ही ओम महाराज तुम्ही जर बारकाईनं सोशल मीडियाला पाहिलं तर आज दिल्लीमध्ये सुद्धा संत नामदेव महाराजांच्या पंजाबातील कार्याच्या निमित्तानं उत्तर भारतामध्ये खूप मोठे सप्ताह या निमित्तानं चालू आहेत. म्हणजे संपूर्ण भारतभर हा समाधी सोहळा संपन्न केला जातोय, उत्साहामध्ये त्या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि त्या निमित्तानं आपल्या गावामध्ये सुद्धा गेली 23 वर्षांपासून आता पुढच्या वर्षी आपली 2 तप पूर्ण होतील. आणि आल्यानंतर मला डॉक्टर साहेबांनी सांगितलं, म्हणले या 23 वर्षात एक फायदा झाला, आम्ही या वर्षी स्वतंत्रपणे म्हणले विना हात आमच्या गावाकडेच ठेवला. आणि कीर्तनातील सर्वात या अखंड हरिनाम सप्ताहाच्या मंडपातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विना. आणि मी पाठीमागच्या वर्षी मुद्दाम उल्लेख केला होता, म्हणलं विनाच दुसऱ्या गावाकडे. माझ्याच गावचे 5-6 लोक होते, ते मला यंदा म्हणतो नारायणगावचं निमंत्रणच नाही. म्हणलं मला काय माहित. विठ्ठल विठ्ठल. एरवी जीवनामध्ये ज्यावेळेस आपण गप्पा मारत असतो ना आपण म्हणत असतो आपली आपण करा सोडवण. माऊलींचं प्रमाण ते पाठ असतं आमच्या, परंतु आपल्या सप्ताहामध्ये आपणच विना घेतला पाहिजे, आपणच ती सेवा केली पाहिजे आणि तरुण वर्गाला या कार्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आज या भारत भूमीमध्ये जन्माला आलेल्या तरुणांना संत विचारांची अत्यंत आवश्यकता आहे. या विज्ञानानं प्रगती केली असेल पण माणूस मानसिक दृष्ट्या खूप खालावलेला आहे. पूर्वीचा कालखंड होता जंगलामध्ये स्त्री सुरक्षित आहे. आज आमच्या 4 भिंतीच्या आतमध्ये नाही का विचाराचं हिनत्व आलंय. माणसं चंद्रावर गेली, मंगळावर पोहोचली, सूर्यावर जायची तयारी आहे, पण उमऱ्याच्या बाहेर पडायची भीती आहे महाराज. आणि म्हणून या अस्थिर या समाजाला जर स्थिर कोण करू शकतं तर फक्त संत विचार तुम्हाला आणि मला स्थिर करू शकतात. विचारा वाचून न पाविजे समाधान, विचारा वाचून न पाविजे समाधान, विचारा वाचून न पाविजे समाधान, विचारा वाचून न पाविजे असेल ना तर उत्तम विचाराशिवाय नाही. संत महात्मे आपल्याला विचारही करायला लावतात आणि विचाराच्या पुढची महत्वाची गोष्ट असते कृती. नुसता विचार करूनही समाधान प्राप्त होणार नाही, कृतीशिवाय नाही. संतांनी तसे आपल्याला मार्गदर्शन केलं, विचारही उत्तम करा आणि कृतीही चांगली करा. सारासार विचार करा, ओटाओटी
आणि कृती सांगितली नामधरा कंठी विठोबाची. का तर या माणसाच्या चित्ताला समाधान मिळवायचं असेल तर भगवंताच्या भजनाशिवाय पर्याय नाही. म्हणून वर्षाकाठी अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन. गुणीजन असतील सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य या सर्वांना निमंत्रण द्यायचं. गावामध्ये सप्ताहाची निर्मिती करायची. का समाधी सोहळ्याचं औचित्य साधायचंय आणि फायदा स्वतःचा करून घ्यायचा आहे. कारण या चित्ताला समाधान भगवंताच्या नामस्मरणाशिवाय नाही. त्याचं नामस्मरण मुखामध्ये आलं सदा घेतलंच. सदा नामघोष करू तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करो विठोबा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता माणसाचं चित्त पाहिलं तर सदोदित असमाधानी राहण्याची जागा. चित्त समाधानी होणं हे खूप मोठ्या परम भाग्याचं लक्षण आहे. पण संत तुकाराम महाराज म्हणले ते चित्त जर समाधानी करायचं असेल ना तर तुम्हाला सदोदित भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. सदा नामघोष करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता समाधान. माणसाला समाधान नसेल तर किती ऐश्वर्य असू द्या सुखाची प्राप्तीच होत नाही. इतिहासामध्ये अशी काही नोंदी आहेत ज्यांच्याकडे इच्छिल्या ठिकाणी घेऊन जाणार कामक विमान आहे, राहण्यासाठी सोन्याची घर आहेत, बाकीचं सगळं ऐश्वर्य भरपूर आहे, बरीच लांबट यादी 80,000ची. चित्त समाधानी नाही तर फडवून मारावं लागलं. मी सांकेतिक कीर्तन करतोय, पटलं तर घ्या. रावणाकडे कामक विमान आहे, इच्छिल्या ठिकाणी घेऊन जात आहे. शक्ती एवढी आहे, इंद्राला जिंकणारा मुलगा पठ्याचा आहे. एकदा दोनदा जिंकलं नाही, 17 वेळेस रणांगणामध्ये इंद्राला पराभूत करतो. असं मर्दुमकी ठेवणारा मुलगा आहे स्वतःचा, इंद्रजीत नावाचा. राहण्यासाठी सोन्याची घरं आहेत. एवढं सैन्य जबरदस्त मिळवलंय. रामायण नीट बारकाई नवाचा की प्रसंग आला तर राजाला कधीच मरू देणार नाहीत. आदल्या दिवशी युद्धाला गेल्याला संध्याकाळी मरण पावतोय, पण संध्याकाळची सभा भरली ना लगेच दुसरा योद्धा तयार व्हायचा. राजा भिवू नको, उद्या युद्धाला मी जातो. अरे आपल्याला कुणीतरी सांगितलं आणि या वाटाला बॅटरी दिसलेत, आपण तिकडे डोकावणार सुद्धा नाही. आंध्रातून येणाऱ्या एखाद्या व्यक्तीने सांगितलं ना तिकडे जाताना सावधान बर का, तिथं काहीतरी वळवळत गेलं, आपण त्या जागेवर गेल्यावर दचकणार. आदल्या दिवशी युद्धाला गेल्यानंतर मृत्युमुखी पडलेले सगळं सैन्य असेल, दुसऱ्या दिवशी तेवढाच नव्या उमेदीने लढणारा एक सेनापती येतोय. इतकं मिळवलं होतं पण चित्त समाधानी नाही. हलक्या कानाचा होता तो. दीर्घायुष्यात बऱ्याच त्याचे गुण चांगले आहेत. एकच गुण नडला त्याला. बहिणीने येऊन कानात सांगितलं, म्हणजे जंगलात फिरणारे शीत आहे ना रामाला शोभत नाही. हिनं कोणत्या पंचांगात बघून सांगितलं होतं, दादा तुला शोभेल, काय गरज होती का? नाही. असमाधानी चित्त तुम्हाला संकटात नेऊन टाकत. आणि चित्त समाधानी असेल तर चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र नाकाती सर्वदया, व्याघ्र नाकाती सर्वदया, व्याघ्र नाकाती सर्वदया. समाधानी असेल ना तर शत्रू मित्र होतात. त्याला वाघ खात नाही, त्याला सर्पदंश करत नाही. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू का, चित्तानं समाधानावस्था गाठलेली माणसं मर म्हटलं तरी मरत नाहीत. म्हणून
चित्ताला समाधान देणारं भजन, चित्ताला समाधान देणारी भगवंताची हरिकथा आपण करू. अभंगाचं पहिलं चरण. करू हरी कथा करू याची कथा करू याची कथा नामाचा गजर करू याची कथा नामाचा गजर अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की ते चित्ताला समाधान देणारं जे नामस्मरण आहे ना ते आपण सगळेजण मिळून करू ना. आणि असं फक्त तुकाराम महाराज म्हणत नाहीत, करू याची कथा असं संत नामदेव महाराज म्हणतात, करू याची कथा संत सावतामाळी महाराज म्हणतात. कुणाला म्हणतात? तुम्हाला आणि मला म्हणतात. कुणाची कथा करू म्हणतात? तर फक्त मंदिर बदलायचं. या मंदिरातल्या 2 व्यक्ती म्हणतात, या मंदिरातल्या 2 व्यक्तीची कथा करा. कळलं का? नाही तर पुढच्या वर्षी बोलवा. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन सुद्धा पटकन समजून घेण्यासाठी 5G रेंज पाहिजे. या मंदिरामध्ये तुम्ही ज्यांना स्थापन केले आहे संत सावतामाळी महाराज आपल्या तुम्हाला सर्वांना मला सांगतात की करू याची कथा. याची कोणाची? या पांडुरंगाची कथा करू, नामाचा गजर करू. सुज्ञ व्यक्तींनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही एक गोष्ट आम्हाला करू म्हणताय, याचा फायदा काय बरं माणसांना? फायदा त्या चरणामध्ये सांगून टाकलं, आम्हा संसार काय करी. या काय करी शब्दाचा अर्थ आहे काहीच करू शकत नाही. संसाराचं मूळ तत्व आहे तो दुःखानं भरलेला आहे, पण संतांना दुःखच देऊ शकत नाही. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, पण संतांनी त्या दुःखाच्या संसारामध्ये राहून सुद्धा भगवंताच्या भजनानं त्याच्या हरिकथेनं अवघाचे संसार सुखाचा करीन आणि आनंद भरीन तिन्ही लोक. अरे मूळ स्वभाव त्याचा दुःख भरलेला आहे.
दुःखानं काठोकाठ भरलेला आहे, किंवा संसार दुःखमूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. पण ती तो विश्रांतीही घेऊन दाखवली, विसावाही घेऊन दाखवला, आणि दुःखानं काठोकाठ भरलेल्या संसाराच्या दुःखाच्या थोबाडात मारली आणि सुखाची प्राप्ती करून घेतली. ज्यामुळं प्राप्ती झाली ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. ती त्याची हरिकथा आहे. म्हणून करू याची कथा, नामाचा गजर आम्हा संसार काय करी. काही सुज्ञ वारकरी पुढचा प्रश्न विचारतील, महाराज मग संसार म्हणजेच काय? मग संसार म्हणजे फक्त पत्नी, मुलं, घर, आपलं गाव, आपली जमीन जुमला, हा संसार आहे? या जीवाच्या पाठीमागे लागलेला एक संसार आहे, या देहाच्या पाठीमागे लागलेला एक संसार आहे, आणि आपल्या मनाच्या पाठीमागे लागलेले एक संसार आहे. जीवाचा संसार आहे पुन्हा जन्म घेणं आणि पुन्हा मरणं. या पुनरुपी जननम पुनरुपी मरणम चक्रातून सुटायचं असेल तर करू याची कथा. जन्म मृत्यू अतीत व्हायचं असेल तर करू याची कथा, नामाचा गजर. का करायचं भजन? काय यायचं कीर्तनाला? का म्हणायचं विठ्ठल विठ्ठल बिगर टाळी वाजवतात? त्याचं कारण आहे की आम्हाला काळाच्या थोबाडात मारायची आहे. जगा काळ काय आम्ही माता दिला पाय. त्या मरणावर सुद्धा मारक असणार भगवंताचं नामस्मरण आहे. ते आमच्या जीवनात असेल ना, जीवाच्या पाठीमागचा संसार आहे पुन्हा जन्म घेणं पुन्हा मरणं, तो आमच्या पुढे काही करत नाही. काळ गुलाम सलाम करी, 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 काळ गुलाम सलाम करी. तुकया घरी राबत से, तुकया घरी राबत से, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी. संत तुकाराम महाराज म्हणले का हरी कथा करायची आहे? जगाच्या मानगुटीवर पाय देणार पण गुलाम झाला, सलाम ठोकायला लागला. आम्हा संसार काय करी? काय करू शकतो संसार? काहीच करणार नाही, फक्त आपण संतांचं ऐकायचं. संत म्हणले ना हरिकथा करा, करायची. संत म्हटले ना भजन करायचंय, करायचं. आज अखंड नाम सप्ताहाची सुरुवात झाली. कुणालाच विचारायची गरज नाही, कुणाला सांगायची सुद्धा गरज नाही की चला आता थोड्या वेळात कीर्तन सुरू व्हायचे आणि सर्वांनी लवकर या. तुम्हाला गावातलं कोणी व्यक्ती बोलवत नाही. या प्रसंगाला तुम्हाला संत सावतामाळी महाराज हाक मारतायत, आणि ती हाक ज्याच्या अंतकरणाला ऐकू येते ना, समजावं जागा आहे. आणि जी जागी माणसं असतात ना, जागी माणसं एक चांगलं काम करतात. जे स्वतः झोपीतून सावध झालेली आहेत, ती सावध झालो सावध झालो हरीच्या हरीच्या आलो जागरणा. सावध माणसं मंदिराकडे येत असतात, बेसावध माणसं आजही घरात पडू नयेत. उलट आवाज येऊ नये म्हणून दरवाजे खिडक्या पॅक केलेत. थोडं गरम होतंय म्हणून फॅन लावलेले आहेत. कुणी कूलर लावलेले असतील, कूलर नाहीत लावायची सर्दीमुळे, पण फॅन लावलेले आहेत. आणि तरी कीर्तनाचा आवाज यायला लागला तर टीव्हीचा आवाज वाढवतील, ऐकूनच द्यायचे नाहीत. बेसावध. पण बेसावध राहिलो तर काळाच्या तावडीत सापडू आणि भजनामध्ये रंगलो तर आम्हा संसार काय करी. या जीवाचा संसार नामस्मरणानं खंडित करता येतो. या देहाचा संसार आहे का, या देहाला 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय आहेत, आणि त्यांच्या पाठीमागे 5 विषय लावून दिलेले आहेत. पण तुमची हरिकथा उत्तम असेल, तुमचं भजन उत्तम असेल, तुमच्या नामाचा गजर उत्तम असेल, तो विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि नावडे जनधन माता पिता, म्हणून करू याची कथा, म्हणून त्याची हरिकथा कथा करायची आणि त्याचं नामस्मरण करायचं. का? विषयाला सुद्धा देव बनवण्याची ताकद भजनात आहे. विठ्ठल आणि संतांनी आपल्या जीवनामध्ये करून दाखवलं. एखाद्या
जाणाऱ्या डोंगरावरती प्रार्थना करणाऱ्या स्त्रीला सुद्धा आई म्हणणारे संत आहेत. जाई व माते नकरी सायास. आणि आम्ही विष्णुदास तैशे नवो का भजनाचा परिणाम आहे. म्हणून आपल्या परिवारातील मुलं आणि मुली यांना भविष्य काळात वासनेपासून धोका टाळायचा असेल ना, अरणगावकरांनो नीट ऐका, तर आपल्या घरात करू याची कथा नामाचा गजर पाहिजे. की उच्च विचाराची सात्विक परिवार असेल आणि संत विचाराची मुलं मुली असतील ना, कुठेही शिकायला ठेवा. आई बापाला काळजी करायची गरज नाही महाराज. नाहीतर आज समाज कसा आहे, जमाना कसा आहे आपण पाहतोय, ऐकतोय, वर्तमानपत्राच्या सोशल मीडियाच्या बातम्या पाहतोय. कुटुंबातील एखादी कन्या बाहेर शिकायला ठेवायची म्हटलं तर आई बापाचा जीव धाकधूक करतोय. नाही शिकवावं तर चांगल्या घरी जाणार नाही, शिकवावं तर धोका. पण या अस्थिर समाजाला फक्त संत विचार स्थिर करू शकतात. म्हणून करू याची कथा नामाचा गजर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, का करायचं. आणि मी सांगितलं होतं 3 संसार आहेत, एक जीवाचा आहे आणि एक देहाचा आहे, तिसरा मनाचा सांगतो, जो आपण गुरफटून बसलोय. घरदार, जमीन, जुमला, गाड्या, घोड्या, माड्या, या सुद्धा संसारावरती. या संसारातलं एकही दुःख भजनानं जवळ येत नाही. पण तसं भजन आपलं क्वालिफाईड पाहिजे. नाहीतर आपण मंडपात, विचार घरचा, मग आपला काठा निघल्याशिवाय राहत नाही. आणि अशी हरिकथा जर आम्ही करायला लागलो तर जगद्गुरु तुकोबराय म्हणले, आणखी एक काम करू, अभंगाचं दुसरं चरण. मनवो हरिते दाद देवती भूषणी. मनवो हरिते दाद देवती भूषणी. मनवो हरिते दाद देवती भूषणी. मनवो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हटले, आम्ही हरीचे दास म्हणू. व्यावहारिक भाषेत दास म्हणणं सोपं नाही. कुणाचं तरी दास म्हणून घेणं ते व्यक्तीसाठी अपमान आहे. पण देवाचा दास म्हणून घेणं भाग्याचं लक्षण आहे. एखाद्या व्यक्तीचा दास बनणं, गुलाम बनणं अपमानास्पद आहे. काही वेळेस कृती एकच असते, पण जागा बदलली की त्याची उच्चता बदलते. म्हणजे मोठे शब्द वापरून मी तुमचा गोंधळ करणार नाही. माणसाचा दास झालो तर अपमान, आणि देवाचा झालो तर आम्ही भाग्याचे आणि दास पंढरीरायाचे. आम्ही भाग्यवान का तर त्याचे दास आहेत. असं जर कुणी म्हटलं आम्ही भाग्याचे दास एखाद्या व्यक्तीचं नाव सांगितलं तर मग तो अपमान आहे. मग आपण सालकरी झालो त्याच्या घरचे. त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये मिळालेलं दास्यत्व आहे ना, ते सुद्धा तुम्हाला प्राधान्य देतं, मोठेपण देतं. मनवो हरीचे दास.
तुम्ही काय करताय आणि कुठल्या स्थितीमध्ये करताय याच्यावरून आपलं मोठेपणात बदल पडतो. बरोबर ना? एखादी व्यक्ती दासच आहे, पण एका ठिकाणी स्त्रियांच्या बाबतीत सांगतोय मी, एखादा पुरुष एखाद्या स्त्रीचा दास असेल तर तो सदोदित अपमानास्पद नाही. नीट आहे का? एखादी व्यक्ती जर पत्नीचा दास असेल, ओ महाराज, अपमानास्पद. पण तीच व्यक्ती जर मातेचा दास असेल ना तर सन्मानपद. तो व्यक्ती जर पत्नीचं दासत्व करत असेल, त्याची निंदा तुकाराम महाराजांनी सुद्धा अभंगात केली. धिक्कजिने ज्याचे बाईले आधीन, त्याचा धिक्कार केला. पण तीच व्यक्ती जर आईचं सेवक असेल, मातेचं दासत्व करत असेल ना, तर त्याच्या इतकं महान कुणी नाही. विटीवरती उभा असणारे भगवान परमात्मा मातृपुत्र सेवेला पाहूनच त्या ठिकाणी आलेले आहेत ना. म्हणून तुम्ही कुणाचे दास होता याच्यावरून तुमचं मोठेपण ठरतं. जगद्गुरु तुकोबराय म्हटले आम्ही हरीचे दास म्हणू का? कारण त्याचं दास म्हणणं सुद्धा अपमानास्पद नाही, सन्मानाची प्राप्ती करून देतो. किती सन्मान, किती आदरातिथ्य, किती सेवा, ते दिंडीत आल्यावर कळतंय. तुमच्यापैकी कोण कोण गेलं होतं? सगळेच. हा, एक बी हात करीत नाही त्याचा अर्थ सगळेच. विठ्ठल विठ्ठल. बरेच कीर्तन ऐकले, इतकं शानपण येतं बघा माणसात. ज्या अर्थी कुणीच हात करत नाही त्या अर्थी बघा. तुम्ही दास बनवणं एका बाजूला तुम्हाला दूषण असेल, पण दुसऱ्या बाजूला भूषण आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हटले त्या भगवंताचा दास म्हणू का? त्याचं दास म्हणून घेणं सुद्धा मोठेपणाचं लक्षण आहे. नुसतं समजलं ना आम्ही त्याचे दास आहेत, ते वरती एक बाबा राहतो असं म्हणतात. मी पाहिला नाही, तुम्ही कुणी पाहिला नाही. ज्यांनी पाहिला ना त्यांना पुन्हा पाहूच देत नाही. कळलंय का? नसलं तर फोडून सांगायला. वरती एक बाबा राहतो असं म्हणतात. तो सांगतो ज्या ठिकाणी भगवंताचे दास राहतात, भक्त राहतात, त्यांच्या गावात सुद्धा जायचं नाही. नका जाऊ त्याच्या नामधारकाची सेवा. हा यमधर्म आपल्या दूतांना सूचना करतो की त्या नामधारकाच्या गावाला जाऊ नका, की ज्यांनी नामस्मरण स्वीकारलंय आणि भगवंताचं दास्यत्व स्वीकारलंय का मरणाला घाबरतच नाहीत. आणि ज्या वेळेस मरणाला न घाबरणारी व्यक्ती समोर दिसते ना, त्यावेळेस मारणाऱ्याचा अपमान होतो. रामायणामध्ये एक सुंदर प्रसंग आहे. विभीषणावर सोडलेली शक्ती ज्या वेळेस कडाडू लागली, त्यावेळेस विभीषणाला पाठीशी घातलं, लक्ष्मण पुढे उभा राहिला, आव्हान केलं, म्हटलं येऊ दे. शक्तीवरती आघात करायला बाण सोडायला सुरुवात केली, शक्ती उडवून लावली. ती मागे जायची पण वरदान होतं, पुन्हा माघारी यायची. प्रार्थना केली, हात जोडले त्या शक्तीनं, म्हणले मला माफ करा, मी तुमची मुलगी म्हणून तुम्हाला शरण आलेली आहे. या पाप्याच्या हातात बरेच दिवस राहिले, आता तुमच्या छातीमध्ये जागा द्या. जसं बरेच दिवस नांदायला गेलेलं लेकरू माहेरी आल्यानंतर आई तिला आपल्या हृदयाशी धरते, वडील तिला जवळ करतात, त्याप्रमाणे मला तुमच्या जवळ घ्या. म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. धनुष्य बाजूला केलं. पण तो प्रसंग पाहिल्यानंतर रावणाला मात्र अपमान वाटला. त्याला वाटलं अरे मृत्यू समोर असताना सुद्धा जो त्याचं स्वागतच करतोय, ही माणसं मरणाला मारक आहेत, घाबरतच नाहीत. आणि जी घाबरत नाहीत ना, यम त्याला मारताना घाबरतो. आपण सगळेजण घाबरणाऱ्याच्या यादीमध्ये आहेत, म्हणून आपल्याला मारताना त्याला खूप मजा येते. संत घाबरतच नाहीत, त्यांच्याकडे बघतच नाही. विठ्ठल विठ्ठल. एक प्रसंग आहे पहा, माऊलींची समाधी रचत असताना काळ सुद्धा रडला असं वर्णन आहे. पांगुळले यमुना जळ, निसर्गातल्या पंचमहाभूतांवरती परिणाम झाला. जे मृत्यूला घाबरत नाहीत ना, तिथं यमधर्म सुद्धा रडतो. यमाचंही काही चालत नाही. म्हणून म्हणू हरीचे दास. हरिदासांमध्ये एक शक्ती आहे, त्या भगवंताच्या भक्तांमध्ये एक शक्ती आहे. काळाला कधीच घाबरत नाहीत. का घाबरत नाहीत? कारण त्यांना माहिती आहे
काळाला सुद्धा मारक असणाऱ्या काही भूषण आमच्या जवळ आहेत. मनवू हरीचे दास लेवू ती भूषणे आणि कापे जया भेने कळी काळ. अशी कोणती भूषण आहेत की जे हरिदासांना प्राप्त होतात. हरिदासांना पहिलं भूषण प्राप्त होतं की सदोदित त्यांच्या नामस्मरणामध्ये त्यांच्या वाचेमध्ये देव विराजमान असतो. आणि एकदा का तो मुखामध्ये असेल ना तर जगात कुठल्याही तुम्हाला काळाची भीती बाळगायची गरज नाही. काळाला सुद्धा पळावं लागतं. त्या शिवजींच्या नामस्मरणाचा उच्चार केला पळत सुटला कळी काळा रे. तो भावत पळू लागला. तो नुसता दुडदुडू नाही. हा उठकी पळ. अतिशय वेगाने. तेच काम काही लोकांनी केलं. चला म्हणले थोडं जर पाय मोकळा करून येऊ. नामस्मरण हे पहिलं भूषण आहे. मनवू हरीचे दास लेवू ती भूषणे. त्या अंगावर परिधान करू. वाचेवरती त्या भगवंताला विराजमान करू. पवित्र तुळशीची स्माळ आपल्या गळ्यामध्ये घालू. ही गळ्यात असणं सुद्धा भूषण आहे बरं का. ज्यांना नाही त्यांना सांगतोय आणि आहे त्यांना सुद्धा त्याचा स्वाभिमान वाटावा म्हणून सांगतोय. पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये असणं भूषण आहे. का जिवंतपणी नाही त्याची किंमत लागायची. पण ज्या दिवशी मराल ना त्या दिवशी त्या तुळशीचा स्पर्श झाल्याशिवाय तुमचं प्रेत सुद्धा हलणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश. इथून पुढे का होत नाही. त्या तुळशीच्या स्पर्शाशिवाय शरीराला पावित्र्य प्राप्त होत नाही आणि भजनाशिवाय सुद्धा हे शरीर पवित्र होत नाही. म्हणून पवित्र तुळशीची माळ परिधान करणं ते भूषण आहे वारकऱ्यांचं. कपाळाला गंध असणं भूषण आहे वारकऱ्यांचं. मुखामध्ये नामस्मरण असणं भूषण आहे वारकऱ्यांचं. भूतदया असणं भूषण आहे वारकऱ्यांचं. उत्तम प्रकारची वाचे असणं भूषण आहे वारकऱ्यांचं. आणि चांगली कपडे सुद्धा असणं भूषण आहे वारकऱ्यांचं. कलरची चालतील कधी मध्ये आष्टीच्या बाजारात नाही. म्हणून आम्ही ते हरीचे दास म्हणू आणि ती भूषण परिधान करू. का त्या भूषणाला पाहिल्याबरोबर काळ घाबरतो. कापे जया भेने कळी काळ. काळ नुसता गंध पाहिला तरी घाबरतो. तरी आपल्या तरुण मुलांना लावावं असं वाटत नाही. कुठला का होत नाही. मी म्हणत असतो अनेक वेळेस कसाही लावा. उभा लावा आडवा लावा तिरपा लावा. कसा का होत नाही लावा. पण कपाळाला गंध असणं आपल्या सनातन धर्माची शोभा आहे. ती आपल्या हिंदूंची शोभा आहे. असलाच पाहिजे कपाळाला गंध. नाही मला असे एखादे संत दाखवा ज्यांच्या कपाळाला गंध नाहीत. आणि कुशाल नका लावू. ते भूषण आहे. ते हरीचे दास असण्याची ओळख आहे. अरे कपाळाकडे पाहिल्याबरोबर ओळखू आलं पाहिजे. अरे वारकऱ्याच्या घरातलं लेकरू बरं का. हो ते कुठल्याही स्टँडवरती उभं राहू द्या. आपल्या आरणगावच्या असू नाही तर जामखेडच्या असू द्या. मुलगा पाहिला की लगेच ओळखू आलं पाहिजे. अरे वारकऱ्याच्या घरातलं. लक्षण आहेत ती भक्त असण्याची. आणि म्हणून आम्ही त्याचे दास म्हणू आणि ती भूषण परिधान करू. का त्या भूषणाला पाहिल्याबरोबरच काळ घाबरेल. काळाच्या अंतःकरणात भीती निर्माण होईल. ते नामस्मरण नुसतं मुखात स्वीकारल्याबरोबर काळाला पळ सुटतोय. आणि नुसतं काळालाच नाही या शरीराला अनेक जागेवर अपमानित करणारे जे दुर्गुण आहेत ना या दुर्गुणांचा सुद्धा नाश भजनानं होतो. अभंगाचं तिसरं चरण. आशा भरला आशा भरला
मनोहरीचे दाते देवी तू भूषे मनोहरीचे दाते देवी तू भूषे ऐशी दयात दात हरणाची ऐशी दयात हरणाची मनोहरीचे दाते अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात का करावी हरिकथा, का करावं त्याचा नामाचा गजर, का त्याचे दास म्हणून घ्यायचं, का त्याची भूषण परिधान करायची. तर दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला त्रास देणारे काही दुर्गुण आमच्या अंतकरणामध्ये वास्तव्य करतात. तो पहिला दुर्गुण सांगितला आशा, भय, लाज आणि चिंता. यातली एकही गोष्ट आडवी येत नाही. भगवंताच्या भजनाचं ज्याचं ओरिजिनल भजन त्याचं सांगतोय मी, हे संतांबद्दल बोलतोय मी. आशा, भय, लाज, आडनय, चिंता, ऐशी तया सत्ता समर्थाची. आशा कधीच आडवी आली नाही, कधीच नाही. राजानं धन पाठवावं आणि संतांनी परत पाठवावं. मी काय बोलतोय समजते, तुम्ही विचार करताय का? छत्रपती शिवाजी महाराजांनी नजरेनं पाठवावा. आता राजाची देणगी होती ती, हत्तीला झेपेल एवढं सोनं होतं, ते जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परत पाठवून दिलं. नकोय देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे हे तो बऱ्यात न पडे हे तो बऱ्यात न पडे छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे हे तो बऱ्यात न पडे हे तो बऱ्यात मुद्दे शुद्ध प्रमाण दिलं. दिवट्या छत्र घोडे तो बऱ्यात न पडे. पत्र पाठवलं होतं पाठीमागं, राजे हा तुमचा मोठेपणा तुम्हाला शोभायमान आहे. आम्ही ज्या वाटेवरती चाललोय ना त्या वाटेवरती या गोष्टींची गरजच नाही, म्हणून माझ्याकडे जे होतं ना ते वाटून टाकले. पुन्हा त्याच्यात गुरफटायचं नाही. आशा संतांना बाधक होत नाही. हो, एवढं सामर्थ्य होतं की चंद्रभागेतले वाळूचे खडे उचलले असते ना, प्रत्येक खड्याला परीश बनवलं असतं. असे कितीतरी खडे परीश बनवलेत, पण पणिसांनी लाजा सोडल्या. एवढंच बोलायचं. शहाण्यांना कळेल, बाकीच्यांनी पुढच्या वर्षी बोलवा. संतांच्या कृपा आशीर्वादानं दगडाला परिसत्व प्राप्त झालं, पण या दगडांनी दगडासारखंच वागलं. ताकद होती, पण आशा कधी हा त्रासदायक ठरली नाही. का? भजनाचा परिणाम, का हरिदास म्हणून घेण्याचा परिणाम, का ती वारकरी संप्रदायाची भूषण केल्याचा परिणाम आशा बाधक ठरली नाही. हो, नजराने पाठवले, परत दिले. समाज प्रसन्न होता, काहीही दिलं असतं संतांना, कितीही मिळवता आलं असत. नाही, ज्यांना देशाचा राजा प्रसन्न आहे, समाज विरोधात होतं काय? समाजाला फक्त काही तत्व आवडत नव्हती. ते जर समाजासारखे धनात गुरफटले असते ना, तर मग समाजाने स्वीकारलेच असते. ते आशा नाही, भीती नाही, लाज नाही, आणि परिवाराची चिंता सुद्धा कधी आडवीच आली नाही. हो, संतांची चरित्र बारकाईनं वाचून पहा. जी चरित्र वाचत असताना आपल्याला प्रश्न पडतो, अरे या प्रसंगात आम्ही देवाला नसतंच आठवलं. उदाहरण सांगू, ज्या जगद्गुरु तुकोबराव यांचा अभंग घेतलाय, 8 पिढ्यापासूनची महिनावारी आहे, 8 पिढ्यापासूनची. वारीला जायचंय 2 दिवसानंतर, घरातलं धान्य संपलंय, खायलाच नाही घरामध्ये, आणि अयाचक वृत्ती असल्यामुळं कुणाला मागायचं सुद्धा नाही. आणि त्या सुद्धा प्रसंगाला त्या वारीवरती निष्ठा असणारी जगद्गुरु तुकोबराय वारीला निघून जातात. पाठीमागची चिंता बादली नाही. आपले दिंडीत गेल्यावर दिवसात 4-4 फोन होते. आला का पाऊस? मग तिकडच नाही, इकडे कुठून यायचंय? मला विनोदाच्या बाजूने कीर्तन घेऊन जायचं नाही, परंतु ती आशा, ती चिंता, ती लाज, ती भीती संतांना बाधकच होत नाही.
आणि ज्या संतांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं अगदी 2-2 संत, आणि वैशिष्ट्य पहा दोन्ही संतांचं. एक कधी पांडुरंगाच्या सान्निध्यातच पोहोचले नाहीत आणि एक लढीवाळ भक्त आहेत, लहानपणापासून तिथंच आहेत. आणि वैशिष्ट्य पहा, जे पांडुरंगाच्या भक्तीत तिथं पोहोचलेच नाहीत, त्यांनी आपल्या नित्यकर्मामध्ये देवाला खेचून आणलंय. जे काम करतायत त्या कामामध्येच भगवंताला पाहिलं, आणि जी शेती करतायत ना त्या शेतीतील प्रत्येक कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर, बोलाल मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर. अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. संत सावतामाळी महाराजांनी सांगितलं, या नित्यकर्मात माझा देव आहे. वैशिष्ट्य पहा बरं का संतांचं. दोन्ही संतांच्या समाधी एका दिवशी आहेत, पण दोन्हींचं वैशिष्ट्य वेगळं आहे. एक भगवंताच्या भेटीला गेलेच नाहीत, पण आपल्या नित्यकर्मात देवाला खेचून आणलं. आणि एक सारखे मंदिरामध्ये आहेत, आणि जे सदोदित मंदिरामध्ये आहेत, भगवंताच्या सेवेत आहेत, ते म्हणतात नामा मने मज पंढरीशी न्यारे आणि हाडसोनी द्या रे विठ्ठलास. ते प्रमाण कुणी सोडव? पंढरपुरातील मंदिरात राहणारी, दररोजची सेवा करणारी, नैवेद्य दाखवणारी, ज्यांच्या हातानं नैवेद्य खातोय, ज्यांच्या हातानं दूध पितोय, त्या संत महात्म्यांनी म्हणावं मला पंढरपूरला घेऊन जा. आणि जे कधीच पंढरीला गेले नाहीत, त्यांच्या कांद्यात त्यांना देव दिसतोय, मुळ्यामध्ये देव दिसतोय. त्यांची दृष्टी विश्वरूप झालेली आहे. जे विश्वरूप दर्शन कुरुक्षेत्राच्या मैदानावरती अर्जुनाला प्राप्त झालं होतं, ते आरणमध्ये सावतामाळी महाराजांना प्राप्त झालं. तिथं प्रत्येक जे जे दिशे भूत ते जे मानिशे सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, पाहे एक वासुदेव. कुसोलिया भाव अहं वेदा, या भाव अहं वेदा, कुसोलिया भाव अहं वेदा. डोळ्याला दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूमध्ये भगवंताला पाहण्याची दृष्टी आली ना, मग ती व्यक्ती कुठही असू द्या, ती पंढरीत असते. मी काय म्हणतोय कळतंय ना? डोळ्याला दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूमध्ये भगवंताचं दर्शन झालं की तुम्हाला पंढरपूरला जायची गरज नाही. एक दिवस तो भगवान परमात्मा स्वतः दिंडी घेऊन आरणला आल्याशिवाय राहत नाही. बरोबर ना? पण त्या पंढरीमध्ये राहणारे, त्यांच्या हातानं नैवेद्य समर्पित करणारे, त्यांना देव बोलत होते. त्या नामदेव महाराजांनी मला पंढरीला घेऊन जाती. पंढरी कोणती? तर ज्या क्षणाला या दृष्टीला विश्वरूप पाहता येईल, चराचरातील देव पाहता येईल आणि तो पाहिलेला ओळखता येईल ना, त्या दिवशी समजावं मी पंढरपुरात आहे. हे त्या चरणाचं उत्तर आहे. विठ्ठल विठ्ठल. सावतामाळी महाराजांनी पंढरीला जाऊच नाही, भगवंतानं भेटायला यावं. आणि ज्यांच्या सानिध्यामध्ये सदोदित देव आहे, त्यांनी म्हणावं मला पंढरपूरला घेऊन जा. याचा अर्थ असा आहे, तुमच्या नित्यकर्मात जर तुम्हाला देवाची निर्मिती करता आली तर तुम्ही आरण गावात, ते आरण आणि हे आरण फक्त गाव, गाव शब्द काढला की तुम्ही तालुका महाडा जिल्हा
सोलापूर कोण म्हणते अरंगाव जिल्हा अरंगाव विठ्ठल विठ्ठल आणि योगायोग आहे पा ही योगायोगानं आलेली नावं असतात. या ठिकाणी आम्हाला दुसऱ्या शरीरातील कुठला दुर्गुण आडवा येत नाही. जगद्गुरु तुकोबर आहे म्हटले ते अशा आम्हाला बाधक ठरत नाही. भीती तर नाहीच. जगाला खाणारा काळ जर आम्ही त्याच्या मानगुटीवर पाय देत असेल तर आम्हाला दुसऱ्याला भ्यायची काय गरज आहे. आम्ही कुणाची भीती बाळगत नाही. जी लज्जा आहे लाज आहे. माणसं म्हणतील मग संतांनी सोडून दिली होती का. उलटा अर्थ लावणारे बरेच आहेत. मला एका शहाण्याने प्रश्न विचारला बबन महाराज. म्हणले तुम्ही सावतामाळे महाराजांना मानता का. म्हणलं हो. मग म्हणले जेवण करताना कांदा खाता का. म्हणलं हो. मग कशी नाही का खाल्ला आपण. मग सावतामाळे महाराजांनी सांगितलं होतं कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. मग खरं सांगा तुम्ही कांदा कापता का विठोबा. त्याला म्हणलं कापत असताना जर देव दिसला तर दोष आहे. कापताना आम्हाला फक्त कांदा दिसतो. विठ्ठल विठ्ठल अशी एक नास्तिक व्यक्ती तुम्हाला 10 अभ्यासू व्यक्तींना भारी पडते. हो एकच एक व्यक्ती 10ला भारी पडते माहित नाही का. आणि म्हणून तो कुठलाही दुर्गुण ती व्यवहारातली नीती असेल काम क्रोध मद मत्सर दंभ लोभ आशा मनशा इच्छा भुली भ्रांती वासना यातला आम्हाला कुणीच त्रास देत नाही. संत तुकाराम महाराज म्हणले का देत नाही त्याचं कारण काय आहे. आम्ही त्या हरीचे दास बनलोय. ती भूषण परिधान केलेली आहेत आणि रात्रंदिवस आम्ही एकच काम करतो. सुदोदित त्याची हरिकथा करतो. त्याच्या नामाचा गजर करतो. त्यामुळे आम्हाला त्रासच होत नाही. आणि कधी त्रास झालाच ना तर अशा व्यक्तीच्या संगतीत जातो जिथं आमचं भजनच बंद पडत नाही. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे कर तुका म्हणे कर ऐसिया तंग तुका म्हणे कर तुका म्हणे
बारीक बारीक टाळ बारीक कापे कापे शिट्टी मारू देऊ नको अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये खूप चांगले, पण किती वेळ? वेळेवरती बरोबर 11 वाजता, म्हणजे 11 वाजता किंबहुना 5 मिनिट अगोदर, पण पुढे नाही. या वेळेत आपण थांबणार आहोत. अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जसं पहिल्या चरणात करू शब्द वापरला, तसं शेवटच्याही शब्द त्या चरणामध्ये करू शब्द आला. तुका म्हणे करू आयसियाचा संघ. मी कुणीकडे बोट करतो, इकडे बघायचं. आयसियांचा संघ. जीवनामध्ये आपला परमार्थ यशस्वीरित्या पूर्णत्वाला पोहोचवायचा असेल ना, तर संगती अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ती जीवनामध्ये योग्य व्यक्तीची संगती तुमच्या कार्यामध्ये यश, आणि अयोग्य व्यक्तीची संगती तुमच्या कार्याचा नाश करते. मग बळ कितीही असू द्यात. उदाहरण सांगू. कुरुक्षेत्राच्या मैदानावरती ज्या वेळेस दोन्ही सैन्य समोरासमोर आलं, त्यावेळेस त्या काळच्या कुठल्याही बुद्धिमान व्यक्तीला प्रश्न विचारला असताना युद्धाचा परिणाम काय, तर त्यानं उत्तर दिलं असतं, पहिल्याच दिवशी सूर्यास्तमानापर्यंत पांडव मारले जातील. पण झालं उलट. 18 दिवस युद्ध चाललं, पांडवापैकी एकही गेला नाही आणि कौरवापैकी एकही वाचला नाही. कारण होतं संगती. पांडवांना संगती भगवंताची होती आणि कौरवांना संगती मामाची होती. शकुनी सारख्या दुष्टविचारी माणसाची संगती केली ना, तुमची संख्या कितीही जास्त असू द्या, नाश व्हायला वेळ लागत नाही. म्हणून जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, स्त्रिया असू द्यात, पुरुष असू द्यात, नावलौकिकानं आणि सन्मानाने जीवन जर जगायचं असेल ना, संगती चांगल्या व्यक्तीची पाहिजे. आम्हाला परमार्थ नाही कळला तरी चालेल, व्यवहार जरी कळला ना, ज्या ठिकाणी सन्मानाचं जीवन जगायचंय, संगती चांगल्या व्यक्तीची करायची. तुम्ही कधीच वायाला जात नाहीत. कारण चांगल्या व्यक्तीची संगती केली ना, ते वारीला घेऊन जातात. आणि वाईट व्यक्तीची असेल तर तिकडे कुठे पार कुठं का जात नाहीत. हो, महाराजांनी मस्तपैकी प्रमाण दिलं. पतन आणि उद्धार, महिमा संघाचा. ज्याची जशी संगती असेल त्याप्रमाणे त्याचा उद्धार किंवा त्याचं पतन ठरलेलं असतं. जगद्गुरु तुकोबराय म्हटले, म्हणून ते आध्यात्मिक जीवन यशस्वी होण्याकरिता आपण काय करू, जसे त्या भगवंताची करूयाची कथा, ती कथा करत असतानाच संतांची सुद्धा संगती करू. तुका म्हणे करू आयसियाचा संघ, जे नेनो हे भंग चिंतनाचा. ज्यांनी आपल्या जीवन कालखंडामध्ये चिंतनापासून कधीच वेगळे राहिले नाहीत, त्या भगवंताला जे कधीच विसरत नाहीत, आपण त्याची संगती करू.
मग आता आपापली खाते उतारे तपासायचे. आपण कुणाच्या संगतीत आहोत? अखंड दया तुझी ज्याच्या जीवनामध्ये अखंड भगवंतावरती प्रीती आहे, प्रेम आहे, मला त्याची संगती घडावी. आणि एकदा का त्याची संगती घडलीच ना, मग मी कंटाळा वगैरे माझ्याकडे येणारच नाही. आणि कंटाळा हा आपल्या संसारिक जीवनात अनुभवायला भेटतो. वारीत बघा तुम्ही 80-90 वर्षाची माणसं उड्या मारीत चालतायत, नाचत जाऊ त्याच्या गावात. आणि खेळी सुख देईल विसवारे हे प्रमाणपाठ असते. पण का वारीला जायचं हेच कळत नाही. का नाचत त्याच्या गावाला जायचंय? संसारामध्ये सुख मिळविण्याकरिता. ज्यांच्या जीवनामध्ये चिंतनाचा किंवा भजनाचा कधीच क्षणही वेगळा गेला नाही, आम्ही त्यांच्या संगतीत राहिलो, तर संतांच्या संगतीचं वैशिष्ट्य आहे ते जे ज्यांच्या जवळ जातो ना आपण तसे बनत असतो. आपण ज्यांच्या जवळ जाऊ ना आपण तसेच बनवत असतो. शेक्सपियर म्हणतो की तुम्ही ज्या व्यक्तींमध्ये राहतात ना 5वा नंबर तुमचा असतो. मग तुम्ही गरीबात राहिला तर 5वा नंबर आपलाच लागतो. त्यांचे सगळे विचार आपल्यासारखे असतात. तुम्ही योग्य व्यक्तीच्या श्रीमंतात वास्तव्य केलं तर कालांतरानं तुम्हीही त्याच मार्गावर चालतात. तुम्ही संतांच्या संगतीत जाऊन राहू लागलात, तुका म्हणे करू ऐशियाचा संग, तर चिंतने चिंतने तद्रुपता, किंवा आपणासारखी करीती तात्काळ, आणि नाही काळ वेळ तयाला. म्हणून संतांच्या संगतीत जायचं. याची उलटी बाजू अशी आहे, चुकून जर आपल्या परिवारातील एखादी व्यक्ती दुर्जनाच्या संगतीत गेली तर त्याचा दुर्जन बनायला वेळ लागत नाही. याच्या पुढे जाऊन एक वाक्य बोलू का आपल्या सर्वांची माफी मागून? जी माणसं मात्या पित्यांना सांभाळीत नाहीत त्यांच्या संगतीत आपण गेलो तर आपली कुठं जातील? त्याच्या पुढे जाऊन सांगतो, आमच्या आदरणीय माता बऱ्याच आहेत. जी स्त्री आपल्या सासू सासऱ्याला सांभाळीत नाही, तिची आई वडील जर जिवंत असतील, नीट आहे का बरं का, तिचे आई वडील जर माहेरी जिवंत असतील तर तिने कधीच माहेरात जाऊ नये. कशावरून? मग विज्ञानाचा दृष्टिकोन सांगतोय. विज्ञान सांगतं ज्या विचाराचा माणूस असेल त्याच्या अवतीभोवती त्याच्या विचाराचे तरंग असतात. सासरी नांदत असताना जी स्त्री आपल्या सासू सासऱ्यांना सांभाळीत नाही, सुदैवानं तिच्या आई वडिलांना सांभाळणारी सून जर मिळाली असेल आणि ही 4 दिवस माहेरात गेली, हिच्या शरीरातून बाहेर पडणारे तरंग हिच्या भाऊजाईच्या अंगात शिरतात आणि ती सुद्धा आईच्या आई बापाला सांभाळीत नाही. म्हणून विठ्ठल विठ्ठल एखाद्या तीर्थावरती गेल्यानंतर देवाचं दर्शन का घ्यावं त्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारे तरंग आम्हाला स्पर्श करावेत. उद्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या आरणगाव मधून तुम्ही जाता का नाही मला माहित नाही, आरणगाव मधून आरणला जाणारे जर कुणी असतील तर समाधी मंदिराचं अवश्य समाधीचं दर्शन घ्यावं. का? त्या समाधीचे तरंग आमच्या शरीराला स्पर्श करतील आणि आमचं जीवन परिपूर्ण आणि पावन होऊन जाईल.
म्हणून तुका मने करू आयशियाचा संग, जेने नोहे भंग चिंतनाचा. तीर्थावरती गेल्यानंतर देवाचं, तीर्थावरती गेल्यानंतर संतांचं का दर्शन घ्यावं, ते तरंग आम्हाला प्राप्त व्हावेत म्हणून, आणि आमचं भजन बंद होऊ नये म्हणून एक वेळेस पांडुरंगाचं भजन. करू आयशियाचा संग, जेणे नोहे भंग चिंतनाचा. कीर्तनाची मर्यादित जी वेळ असते 2 तासाची, ती जवळजवळ संपत आलेली आहेत. एक 5-10 मिनिट शिल्लक आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला उत्तरार्धाला तेवढा वेळ निघून जाईल. 23व्या वर्षीचं पहिल्या दिवसाचं कीर्तन पुष्प समर्पित करत असताना या वर्षी तुमची सप्ताहाची जाहिरात, आपण त्याला पॉम्पलेट वगैरे म्हणतो, ती पाहिली आपण. यावर्षी खूप चांगले नावाजलेले महाराष्ट्रातील एक उंच क्वालिटीचे चांगले कीर्तनकार मंडळी. आता तसे तर सगळे चांगले असतात, पण ते फॉर्मॅलिटीज, दिस इज अ फॉर्मॅलिटी म्हणतो आपण त्याला, ते तसं म्हणावं लागत असतं. नामांकित कीर्तनकार मंडळी यावर्षी, तसे तर बारकाई विचू तितकाच त्रास देतो. अनुभव घ्यायचा असेल तर आहे का कुणी धरलेला? महाराष्ट्रातील टॉप लेवलचे चांगले मोठे कीर्तनकार आपण आणले, त्यांना निमंत्रण दिले, ते येतील. खूप चांगला कार्यक्रम त्या निमित्तानं होऊन जाईल. संतांचे, भगवंताचे, पलीकडे गणपती बाप्पा आहेत. हे कोणतं मंदिर आहे? हा, मुंजाबा मंदिर आहे. हा, मारुती आहेत. आणि हा, हे सगळ्या देवतेंच्या कृपेनं, ग्रामदेवता हरणेश्वर महाराजांच्या कृपेनं सप्ताह अत्यंत चांगल्या पद्धतीनं, अगदी ग्रामस्थांच्या सर्वांच्या सहकार्यानं, भजनी मंडळ सर्वांच्या सहकार्यानं संपन्न होत असलेला हा नामयज्ञ आहे. आणि यावर्षी आपण महाराष्ट्रातील टॉप लेवलचे चांगले कीर्तनकार मंडळी काल्याच्या निमित्तानं पुढचे म्हणजे आजपासूनच सगळे चांगलेत म्हणायला हरकत नाही. मी म्हणलो उद्यापासून चांगले तर कशाला दूषण लावून घ्यायचंय. अगदी चांगले महाराष्ट्रातील टॉप लेवलचे आहेत. आता वास्तविक पाहता काही व्यावहारिक शब्द असतात, ते तसे बोलावेच लागत असतात. आता चांगलं कुणाला म्हणायचं हे कुणीतरी ठरवावं लागत असतं. आपण आपल्या पद्धतीनं सर्वांना वारकऱ्यांच्या नियमाप्रमाणे आपण उत्तम म्हणावं, मोठं म्हणावं. त्यापेक्षा माणसानं मोठं म्हणण्यापेक्षा आम्हाला संतांनी मोठं म्हणावं, आम्हाला भगवंतानी म्हणावं हा चांगला आहे, अशा प्रतीचं आपलं जीवन असेल तर निश्चितच ते फलदायी असतं. म्हणून जे जीवन जगत असताना ज्या व्यक्तींना संतांची संगती प्राप्त होते, त्यांचं जीवन उज्ज्वल होऊन जातं, पवित्र होऊन जातं. त्या जीवनामध्ये फार तुम्हाला व्यावहारिक प्रगती दिसली नाही तर अधोगती तरी कधीच दिसत नाही. आणि म्हणून मानवी जीवन हे सक्सेस होण्याकरिता, यशस्वी होण्याकरिता आमचे विचार चांगले पाहिजेत. आणि मी इथूनच सुरुवात केली होती की वैचारिक दृष्टिकोन चांगला असेल की माणसं चांगली बनतात. मग चांगलं बनण्यासाठी काय करावं, तर चांगलं बनण्यासाठी करू याची कथा. या करूपासून या करूपर्यंत सांगत आलो. त्यातलं काय काय करायचंय ते तुम्ही ठरवायचंय, काय काय सोडून द्यायचंय ते तुमच्या बुद्धीचा विषय असेल. आणि म्हणून आज प्रथम दिवसाचं पुष्प संत सावतामाळी महाराजांच्या, संत नामदेव महाराजांच्या चरणी सुपूर्त करत असताना एक चांगला संदेश आपल्याला देऊ इच्छिन की भले आम्ही फार श्रीमंत नसू जीवनामध्ये, परंतु प्राप्त झालेला काही भाग, काही हिस्सा भगवत कार्यामध्ये खर्च करता आला ना तर ती श्रीमंती काही वेगळीच असते. म्हणजे आपल्या गावात जी देवाची, धर्माची चांगली कामं होतात ना, आवर्जून त्या ठिकाणी आपल्या घरचं कष्टानं मिळवलेलं पोहोचलं पाहिजे.
याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला मी. तुमच्यापैकी कुणी जर पंजाब वगैरे प्रांतात गेलं असेल, शीख लोकांचा नियम आहे, कितीही मोठा व्यवसाय असला तर व्यवसायातून मिळणारे लक्षावधी रुपये जरी असले ना, ते पैसे दान धर्माला वापरीत नाहीत. मी काय म्हणतोय समजतंय का तुम्हाला? एखाद्याचा व्यापार असेल, व्यवसाय असेल, त्या व्यवसायातून लाखो रुपये मिळाले तरी ते पैसे अन्नदानासाठी, दान धर्मासाठी वापरत नाही. ज्यावेळेस देवाच्या दानपेटीतच पैसे टाकायची वेळ येईन ना, त्यावेळेस तो करोडपती असणारा व्यक्ती ओम महाराज 4 दिवस कुणाच्या तरी इथं काम करतो आणि कष्टानं जी मजुरी मिळेल ना, भली तिची रक्कम कमी असू द्या पण किंमत मोठी असते. एखाद्या गर्भश्रीमंत व्यक्तीनं लक्षावधी रुपयाची पंगत घातली आणि त्याच पंक्तीमध्ये एखाद्या कष्टानं कमवलेल्या व्यक्तीनं 100चं दान केलं ना, काटा सारखा. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. त्याचा परिणाम सुंदर सांगितला की उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगील जीव खाली. या जन्मामध्ये मिळालेलं दुःख आम्हाला परत कुणालाच नको असं वाटत असेल ना, तर या जन्मातलं जीवन चांगलं असावं लागतं. आणि ते चांगलं होण्यासाठी तुका म्हणे करू आयसियाचा संघ. ज्यांच्या जीवनामध्ये भजन कधीच खंडित होत नाही, त्या संत महात्म्यांची संगती करू. इथपर्यंत आज नामपर प्रकरणावरती बोललेलो आहे. एक वेळेस संतांचं भजन. ज्ञानेश्वर ऐका. तुका म्हणे करू आयसियाचा संघ जेणे नोहे भंग चिंतनाचा. 5 मिनिट शिल्लक होते, बरोबर संपूर्ण समारोप सुद्धा तेवढ्या वेळात होतोय. मी म्हटलं होतं चाल घ्या, भैरवीचे बरेच स्वर म्हणते, म्हणले मग शिवून गेली, मला काय कळत नाही. हा नाही नाही, तुम्ही म्हणतानाच वाजू द्या, पण आज तर कुठं सुरुवात आहे. आणि म्हणून झालेलं भाऊपुष्प संत सावतामाळी महाराज असतील, संत नामदेव महाराज असतील, विश्वाची देवता पांडुरंग परमात्मा असेल, यांच्या चरणी सुपूर्त करू. आणि त्या सर्व देवतेंना तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य मिळावं, आरोग्य मिळावं, भरपूर प्रमाणामध्ये संपत्ती मिळावी, उत्तम गुणांनी संपन्न असणारी संतती मिळावी, अशी त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी संत चरणी प्रार्थना करू. झालेलं भाऊपुष्प महाराजांच्या चरणी सुपूर्त करून या कीर्तनाला याच ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल धन्यवाद. जागेवर बसा टाळकरी. आज या ठिकाणी हरिभक्त परायण नवसरे महाराज संप्रदायाला धरून नामपर अभंग आज 23 वर्षानंतर पहिली सेवा हरिभक्त परायण